Good morning, all of you. Let me start. Yes, Rohini. You solved that problem or not? Yes, Rohini. Just hello, Rohini. Raut. Yes, sir. Okay. What about that two problem? Region of absence. ते 53 होतं ते तुम्ही सॉल्व करून घेतलेलं एक्झॅक्ट अपोजिटच आले कर त्याच्या. नाही तुमचं कर्ज नाही, तुमचं काय चुकलं मी पाठवलंय तुम्हाला. एक तर पहिला ऍसिम्प्टोट चुकला का टँजंट चुकला पहिल्या गोष्टीला तुमच्या कर्वला, दुसऱ्या कर्वला, आणि पहिला कर्वला इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस चुकला. लक्षात. Okay, just I will share that again, that screen. Just a wait. All of you see the screen, na? Hello. Yes, sir. Okay, which one? 53, na? Okay, 53, na? For 52, for region of absence, when you check the region of absence, there we check the region of absence by using, okay, so first of all we check the intersection with y-axis and intersection with the x-axis. So we got that y square 2a minus x is equal to x cube. We check intersection with x-axis. We put y equal to 0. We got y equal to 0. Put केल्यानंतर ही पूर्ण टर्म 0 होणार, म्हणजे x equal to 0 at origin. Intersection with x-axis कुठे होणार? At origin. हे तुमचं चुकलेलं आहे, बरोबर आहे. तुम्ही y equal to 0, x equal to 2a काहीतरी केलंय, आणि इंटरसेक्शन विथ x-axis x equal to 0 पुट करा. इंटरसेक्शन y-axis x equal to 0 पुट करा. We got x equal to 0 y times 2a minus 0 आणि इथे 0. हा x पण 0 आहे ना रोहिणी. So to get that, this implies y equal to 0 at origin. दोन्ही पण origin ला होतोय. पुढे asymptote काढा. Asymptote parallel to x-axis. Just simplification. What you get? The simplification 2ay square minus xy square is equal to x cube. So asymptote parallel to x-axis, coefficient of higher degree term in x. So what is higher degree term in x? So 1 is not equal to 0. There is no asymptote for parallel to x-axis. So coefficient of highest degree term in y. आपल्याला region of absence काढायचा आहे. तुम्ही सिमेट्री काढत बसलाय, तुम्ही त्या ठिकाणी टँजंट काढत बसलाय, तुम्ही आणखी भरपूर गोष्टी काढत बसलाय. काढायची गरज नाहीये, आपल्याला फक्त region of absence काढायचा आहे. ओके, सो देयर इज नो asymptote for parallel to x-axis. So या चेक. पहिला पॉइंट हा काढायचा, दुसरा पॉइंट asymptote काढायचा. No asymptote for parallel to x-axis, parallel to y-axis. Consider the coefficient of highest degree term in y, that is 2a minus x is equal to 0. So x equal to 2a is the asymptote parallel to y-axis. So this is from these 2 points. We just check x equal to 2a. This x equal to 2a asymptote. आणखीन कुठला पॉइंट आहे का नाही? मग या ठिकाणी होतं काय येणार? 2 पॉइंट येणार. पहिला पॉइंट काय येणार आहे? x equal to x greater than 2a आणि नंतर x less than 0. So x greater than 2a and x less than 0. This is the point. हाचा ग्राफ काढायचा म्हटला तर इंटरसेक्शन विथ x ऍक्सिस कुठे होतोय? ओरिजिनला, आणि y ऍक्सिस पण कुठे होतोय? ओरिजिनला. त्याचा ग्राफ असा येणार आहे, पॅरलल टू asymptote पॅरलल टू x ऍक्सिस. सो ग्राफ अशा प्रकारे येणार आहे. लक्षात. दिस इज द ग्राफ. हॅलो. येस सर. ओके. asymptote मधून कधीही पॉइंट जात नाही, कधीही कर जात नाही, लक्षात ठेवा. ओके, दिस इज द फर्स्ट 52 नंबर. रोहिणी कळालं ना? येस सर. आणि सेकंड प्रॉब्लेम सॉरी, मी काल काहीच पाहिलं नाहीये. रविवारी मी पूर्णपणे सोशल मीडियावर जरा नव्हतो, त्याच्यामुळे मी तुमचं मेसेज काहीच पाहिलेलं नाहीयेत, ना व्हॉट्सअप ना टेलिग्राम, दोन्हीकडे पण पाहिलेले नाहीत. मी पाहिले असतील, रीड केले असतील, पण तुम्हाला उत्तर दिलं नसेल कदाचित. ओके, पुढे. रिजन ऑफ ऑप्शन्स फॉर द कर्व y square equal to x square into a minus x divided by a plus x. रिजन ऑफ ऑप्शन्स काढायचा फक्त. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर अशा प्रकारे लिहिले, y square into a plus x is equal to x square into a minus x.
सो पहिल्यांदा इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस काढायचा आहे. इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस साठी y पुट करणार 0, y इक्वल टू 0 टाकला, y इक्वल टू 0, दिस इक्वल टू x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू a. सो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस कुठे होणार? a 0 आणि 0 0. इंटरसेक्शन विथ y ऍक्सिस ला कुठे जाणार? x इक्वल टू 0 पुट केला, x इक्वल टू 0 केला, सो ऍट ओरिजिन. आता ऍसिम्प्टोट काढा. इंटरसेक्शन समजलं, आता ऍसिम्प्टोट काढायचं. ऍसिम्प्टोट काय आता? त्याचा दुसरा पॉइंट ऍसिम्प्टोट काढायचं. फक्त रिजन ऑफ ऑप्शन साठी चाललंय फक्त. याचा ऍसिम्प्टोट काय आणणार? कन्सिडर कोइफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन एक्स. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन एक्स? कोइफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म ह्याला सिम्प्लिफाय केलं, हा येणार आहे ay स्क्वेअर प्लस xy स्क्वेअर इज इक्वल टू ax स्क्वेअर मायनस x क्यूब. So coefficient of highest degree term in x काय येणार आहे? -1 equal to 0, not possible. So there is no asymptote for parallel to x axis. So for parallel to axis, what is the coefficient? A plus x equal to 0. So what is that? X equal to minus a is the asymptote. X equal to minus a parallel to y axis. So तुमचा कर्व असा येणार आहे. फायनली काढायचं गेलं तर अशा प्रकारे येणार आहे. हा झाला तुमचा asymptote x equal to minus a. त्यानंतर हा कर्व झाला तुमचा y x. बाकी कुठे इंटरसेक्शन a0. यस, a0 ला आणखी इंटरसेक्ट करतो. दिस इज a0 पॉइंट. ओके, तर काय येणार आहे तुमचं रिजन ऑफ ऑप्शन्स? पहिला x ग्रेटर दॅन 0, दुसरा x लेस दॅन 0 किंवा x लेस दॅन ग्रेटर दॅन a, x लेस दॅन a, x लेस दॅन 0 और x ग्रेटर दॅन मायनस a, x लेस दॅन मायनस a. पहा किती पॉइंट? हे 4 पॉइंट आहे. पहिला पहा x ग्रेटर दॅन a, x ग्रेटर दॅन a असलेला पाहिजे. x ग्रेटर दॅन a कुठे कुठे? या ठिकाणी x ग्रेटर दॅन a कुठे कुठे? d आणि a मध्ये. d आणि a मध्ये कॉमन आणखीन कुठला टर्म आहे? x ग्रेटर दॅन a, x ग्रेटर दॅन मायनस a, x ग्रेटर दॅन मायनस a. पण x ग्रेटर दॅन मायनस a ला तो कर्व प्रेझेंट आहे. मग कर्व रिजन ऑफ ऑप्शन म्हणजे काय काढायचं? ज्या ठिकाणी कर्व अब्सेंट आहे. कर्व कुठे कुठे अब्सेंट आहे? या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी. जो रिजन ऑफ ऑप्शन ज्या ठिकाणी अब्सेंट आहेत ते ऑप्शन लिहायचे. आलं लक्षात? हॅलो, या ठिकाणी कर्व प्रेझेंट आहे, या ठिकाणी कर्व प्रेझेंट आहे, लिहायची कर. सॉरी, या ठिकाणी कर्व प्रेझेंट आहे, या ठिकाणी कर्व कुठे कुठे, या ठिकाणी कर्व प्रेझेंट आहे आणि या ठिकाणी कर्व प्रेझेंट आहे. या ठिकाणी कर्व अब्सेंट आहे, या ठिकाणी कर्व अब्सेंट आहे. ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे ते नाही लिहायचं, ज्या ठिकाणी अब्सेंट आहे ते लिहायचं. आलं लक्षात? हॅलो, येस, ओके. एनी प्रॉब्लेम? हे सोडून आणखीन दुसरा कुठला प्रॉब्लेम? यस, हे सोडून आणखीन दुसरा कुठला प्रॉब्लेम? नो सर. ओके, अदर पीपल? No, sir. यस, कृष्णा? No, sir. No problem. ओके ओके. व्हॉट अबाउट अदर पीपल? चला पटकन मग आपल्याला पुढचं स्टार्ट करायला. हॅलो, सॉल्व करायला घेतलं नक्की का नाही? येस सर. ओके, व्हेरी गुड. काय असेल तर प्रॉब्लेम असेल तर सांगा. त्यात ह्यावेळेस क्लिअर केलं जाईल. So we just go to our next part, that is the complex number. Okay, all of you see the screen? Hello. Yes sir. Okay. Yes, sir. That is the unit number 5. Actually, this is unit number 3rd. This is unit number 3rd, but we will take unit number 5 as unit number 5. Complex variable. Complex variable. The next unit, unit number 5. Actually, this is unit number 3rd. Complex variable. Yes, Babar, good morning. Yes, I saw your message. Then next, complex number. Just write down in new page. In top, unit number 3rd or 5. Actually, unit number 5 by sequentially, and by syllabus. This is unit number 3rd. Okay, this is the second last unit, and last unit is multiple integral. Probably we
we are trying to end this topic up to 30, up to Friday. Okay, up to 30 probably. And from next first week of August, we are start with multiple integral, and we try to end that up to 12 of August. Okay, 13 ऑगस्ट पासून शक्यतो मी लेक्चर घेणार नाही, मी घेणार नाही बरं का. सांगितल्या पद्धतीने पुढच्या सोमवारी म्हणजे 26 तारखेला काय आहे तुमची, हॅलो, 26 तारखेला आपण काय घेणार आहे, टेस्ट आहे बरं का, ह्याच्यावरती कर्व ट्रेसिंग वरती. आणि ओके, so we just start with that topic, complex variable. Anybody can you say me about this complex variable? Yes, yes, anybody? Yes, complex variable बद्दल तुम्हाला काय माहिती आहे, ते कसं आलंय, उगम कसं पावलंय, काय शिकलाय तुम्ही कॉम्प्लेक्स व्हेरिएबल बद्दल? यस, बोला पटकन. अरे काय शिकलाय का नाही तुम्ही? कॉन्जुगेट काढ, कॉन्जुगेट काढायचं, बरं, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढायचं, बरं. पुढे हा पुढचा पार्ट झाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढण्याचा. यस, आणखीन काही शिकलाय का? अरे शिकलाय का नाही? It is group of imaginary part and real part. It is a group of imaginary and real part. Very good. Yes, we just one step ahead. Group of imaginary and real part. Very good. Then next. It is represented as z equal to a plus bi. Okay, very good, Sharu. It is represented as some complex number in terms of a plus bi. Very good. Yes. What about other? What does that I indicate that? What does that I indicate that? Imaginary part. Imaginary part. But how this come? How this come? बाबा ह्या आयची गरज का पडली आपल्याला? For function which cannot define. With function with what? Cannot be defined. For what? Cannot be defined. मग डिफाइन नाही, मग आपण कशाला आय घेतोय इमॅजिनरी? यस, तुम्ही चाललाय, बरोबर चाललाय. For square root of -1. व्हेरी गुड. आय ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ -1. व्हेरी गुड. का गरज का पडली रे इमॅजिनरी पार्टची? व्हेरी गुड. Yes, okay, just we are discuss. So as we discussed that a normal equation is x square, we discuss with normal equation. What is the equation? Just a bit. Is x square equal to, or x square equal to 1? We can easily find the root of this equation. What is the root of this equation? X equal to +1 or -1. Am I right? Hello. Yes, sir. Yes, sir. +1 or -1. We got the root. But as you consider x square equal to -4 or -1, what is the root of this equation? So we got the root is equal to what? X equal to square root of -1. Square root of -1. We cannot define. We cannot find. We cannot find, na? We cannot find the root of this equation. So how we this square root of -1? How we represent the square root of -1 here? Square root of -1. या ठिकाणी कसं रिप्रेझेंट करायचं? चला हे तर रिप्रेझेंट करू शकतो, इथे 1 आणि समथिंग -1. मग स्क्वेअर रूट ऑफ -1 कसं रिप्रेझेंट करणार? यस, सो वी कॅनॉट रिप्रेझेंट ऑन दिस रियल लाईन. दिस इज नथिंग बट रियल लाईन ना. वी कॅनॉट रिप्रेझेंट अ रियल लाईन. सपोज यू आर कन्सिडर वन मोर टर्म. सपोज x square -16 or x square + 16 is equal to 0. What is the root of this equation? So we got that x square equal to -16. We got that x equal to square root of -16. We can easily get that square root of -1 बाहेर पडला, 16 ला बाहेर पडलं, 16 ला बाहेर पडलं काय ना +or -4 ना. पण या स्क्वेअर रूट ऑफ -1 चं काय रे?
त्याला कसं रिप्रेझेंट करणार? ऍट दॅट टाइम we introduce I. one part that is called as I, and that equal to square root of -1, or I square equal to -1. I square equal to -1, and that part is called as complex part, imaginary part. So this I indicates somewhere this I, something where we are take that Z, J, not necessarily I, some I, J, K, L, M, N, O, any notation we can represent for this complex variable. But this is the imaginary part. The imaginary first word is I. इमॅजिनरी पहिलं शब्द कुठला अक्षर कुठलं आहे? आय आहे. त्याच्यामुळे आपण नॉर्मली आय घेतो. पण जसं तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा ENTC इंजिनियर जास्त तुम्ही लास्ट इयरला जाताल, लास्ट इयरला गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटेल. काय पाहायला भेटेल माहिती का? लास्ट इयरला गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटेल, ती म्हणजे काय? त्या आयच्या जागेवर तुम्ही जे पण इन्क्लूड केलाय आणि के पण इन्क्लूड केलाय. आय जे के इन्क्लूड केलाय. ओके, नॉर्मल वेक्टर मध्ये म्हणत नाही बरं, कमी वेक्टर मध्ये बोलत नाहीये. तुम्ही नॉर्मल गोष्टला तुम्ही आय जे के इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, आय जे के इंट्रोड्यूस केलेला आहे, बरोबर आहे? जस्ट अ वेट. Okay, so I will check that the charging is on or not. Okay, IJK introduce केला, पण आपण normally we take the I. आपण काय घेणार आहे? I घेणार आहे. आलं लक्षात? We take just I. So that there we introduce that I part. Then next, as we got that I part, then we can write down easily. We can easily write down this I part. So what is the write down here? So x equal to, where is our pen? Okay, x equal to, we write the same part, square root of -1 equal to what? So I. So we got that I in this real axis, in this real line. We represent this plus or minus 4i in terms of this plane. We represent something. This is a 4i minus 4i. Here is somewhere here minus 4i. Here is plus 4i. Okay, and this is called as complex plane. Imaginary plane. Imaginary lines only. Okay, so at that time we have introduced this imaginary part. So this is a necessity to introduce our imaginary. Clear? Hello? Yes, sir. Oh, Yes, sir. okay, so we go to the next part. Just write down that our syllabus. I don't know what happened. Just wait. There is network issue from my side. Sorry for that. Okay, all of you see the screen? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So just write down that our syllabus. There are the syllabus containing some part. So first, De Moivre's theorem. First, already we write down. Just we are go to that part one by one. Okay. So total 17 mark is this unit, containing this unit. So complex variable, or we would say that differentiation, complex variable and differentiation. So half part is basic part of complex variable up to De Moivre's theorem, and half part is we are go to the differentiation and integration. Okay. So first De Moivre's theorem, then application of De Moivre's theorem, root of algebraic equation, circular and hyperbolic function. पण मैं डायरेक्टली De Moivre's theorem ने स्टार्ट करणार नाहीये. De Moivre's theorem ने स्टार्ट करणार नाहीये मी डायरेक्टली. कारण सांगतो तुम्हाला का. तुमचं हे 11 आय थिंक 11वी किंवा 12वी तुमचा सिलेबस होता कॉम्प्लेक्सचा, बरोबर आहे का मित्रांनो? Yes, sir. Yes, sir. आणि तुम्ही माझ्यापेक्षा खूप हुशार आहात हे मला माहिती आहे, पण तुम्ही त्या गोष्टी किती चांगल्या पद्धतीने केलेल्या नाहीयेत किंवा केल्या आहेत हे मला माहिती नाहीये. त्यासाठी माझ्या दृष्टीने मी जाणार आहे. पहिलं मी टॉपिक स्टार्ट करणार आहे बेसिक कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, देन अल्जेब्रा कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, अल्जेब्रा कॉम्प्लेक्स नंबर, देन हाऊ दॅट argument we calculate, how that separate the real part and imaginary part, and then we are start De Moivre's theorem. This today up to 11:30 दोन कंटिन्यू लेक्चर आपले 11:30 पर्यंत आपण
नसतो येत. मी लेक्चर घेऊ, मी लेक्चर घेतो तुझ्या नंतर बोलतो. ओके, सो फ्रॉम दॅट De Moivre's, from before De Moivre's theorem, this part is very important. Means what is actually a real part, what is the imaginary part, and all this thing. How we separate this real part and imaginary part, and then we go to the our syllabus. Okay, so first today's lecture is just the introductory lecture and a very important lecture. So this is a 3.1, 3.2. Then next 3.3 is differentiation, Cauchy-Riemann equation without proof, analytic function. Elementary of analytic function, there are the just how to solve that example and all these things are very important. If offline is there, then this topic is very important. 3.3 is very important. 3.4 harmonic function and harmonic conjugate and construction of analytic function. Okay, तर लक्षात घ्या. फिक्स गेट एक्झाम सगळ्यांना माहिती आहे. हॅलो, काय ऐकलंय गेट एक्झाम बद्दल? Yes, sir. गेट एक्झाम बद्दल ऐकलंय ना? Yes, sir. गेट एक्झामला एक क्वेश्चन फिक्स असतो. टोटल 100 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 13 मार्क हे फक्त कुठे असतात? मॅथ्सला असतात. 13 प्लस आय थिंक काहीतरी इंग्लिशला काहीतरी असतात, कम्युनिकेशनला, आणि उरलेलं जे काय असतं ते तुमचे जे काय मार्क असतात त्याच्याला असतात कोर सब्जेक्टला असतात. म्हणजे सपोज मेकॅनिकलचं असेल तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर, आणि ENTC असेल तर ENTC, सिव्हिल असेल तर सिव्हिल. जे काय ब्रँच असतात तुमची रिस्पेक्टिव्ह ब्रँच, त्या प्रत्येक ब्रँचला त्या ठिकाणी लागेल. पण त्यातलं 13 मार्कचं मॅथमॅटिक्स असतं, आणि 13 मार्काच्या मॅथमॅटिक्समध्ये 1 or 2 क्वेश्चन हे कॉम्प्लेक्स व्हेरिएबल वरती कॉम्प्लेक्स डिफरन्शिएशन मध्ये असतात. ओके, सो वी गो टू दॅट सिलेबस, वी गो टू दॅट टॉपिक. सो जस्ट वी आर स्टार्ट आवर सिलेबस. स्टार्ट करायचा? हॅलो, Yes, sir. Yes, sir. ओके, जस्ट वी आर स्टार्ट, जस्ट वेट. Okay, just I close my just close all the apps and then we start our lecture. Okay, so a lot of people are there, just 61. बाकी जे आहेत चालूच असतात आपले. आषाढी वारी आलेली जवळ ना, उद्याच आहे ना, त्याच्यामुळे असे भरपूर ये जा करणारे भरपूर वारकरी आहेत आपल्याकडे. काहींना सिरियसली रेंज प्रॉब्लेम असतील, ते वारकरीमध्ये मोडत नाहीये, पण ते चांगले व्यक्ती आहेत, त्यांना लेक्चर करायची इच्छा असते, पण त्यांना नेटवर्क साथ देत नसल्यामुळं फरक पडतो. ओके, सो वी आर स्टार्ट. So complex variable, so just write on that unit is complex variable. Just we have start with that topic. And differentiation. So first part, a complex number. Yes, anybody, what is a complex number? Just we are discuss now. What is a complex number? Just still last 30 minutes we have discussed about this complex number, how this happen and all this thing. A number of the form, x plus iy, where x and y are any real number, x and y are any real number. दोन्ही x and y है रियल नंबर है, x and y are any real numbers, and I हा जो x आणि y आहे त्यातला रियल नंबर दोन्ही पण इज बिलोंग्स टू R, and this I is equal to square root of -1 or I square is equal to -1 is imaginary unit. So it's called complex number. It's called complex number.
It's called complex number. Okay. So particularly we are define this z is equal to x plus iy. Z is equal to x plus iy, where x and y belongs to R and I is equal to square root of -1. Just we write on this way. Okay, this is in short a complex number. Particularly this x is called a real part of z, real part of the complex number. Yes, Shubham. Okay, just I saw your message. Okay. So x is called as real part of z and y is called imaginary part of z. इमेजनरी पार्ट ऑफ z. जर तुम्हाला म्हटलं की याचा रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट कुठला आहे, तर तसं जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये आलं तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. जर आय ची जी टर्म असती ती इमेजनरी असते आणि आय ची टर्म सोडून जे काय राहिलं असतं, कॉन्स्टंट असो काही असो, जे काय राहिलं असेल ते काय असतं, रिअल पार्ट असतं. अँड डिनोट बाय x equal to real part of z and y equal to im, imaginary part of z. Okay, so particularly if x equal to 0, जर x equal to 0 टाकला तर काय बदल रे? x equal to 0, then z equal to iy. and what is this called as? It's called Imaginary part. Imaginary part. is called purely imaginary number. त्याच्यामध्ये रिअलचा काय संबंधच नाही, फक्त इमेजनरी. इट्स कॉल्ड प्युअरली इमेजनरी नंबर. ओके, इफ y equal to 0, then z equal to x, just x, because your imaginary part is 0. It's called Real part. simply real part, real number. There is no need to write on purely a real number. Okay, next definition, just one person says that complex conjugate. तुमच्यातलं कोणतरी म्हणलं तो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. येस, चला जे म्हटलं त्यांनी सांगा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय रे? काय असतं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट? येस, चला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जर म्हटलं तर त्यांनी सांगा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतं ते. हॅलो, येस, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतं? हॅलो, अरे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतं? बरं चला कोणी पण सांगा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतं. Real part and imaginary part equal but opposite in sign. अपोजिट इन साइन म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आर इक्वल बट अपोजिट इन साइन. बर मला सांगा, मी असं लिहिलं बरोबर का तुमचं वाक्य, z इज इक्वल टू मी लिहिलं 2 + 3 आहे, z इक्वल टू -2 -3 आहे, हे असतं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. अपोजिट इन साइन ना. हॅलो, Only imaginary part containing minus. very good Saurav. Only imaginary part. What about the real part? We don't know. It positive or negative. Forget it. पण जो imaginary part असतो त्यालाच काय करायचं? हॅलो, अपोजिट साइन करायचं. म्हणजे जर असं असेल, if z equal to x plus iy, if z is equal to x plus iy, then the complex conjugate
then the complex conjugate of Z is defined by, or it is defined as x minus iy. So Z is equal to x plus iy, then complex conjugate of Z is defined as x minus iy. Is defined as x minus iy. ओके, म्हणजे जो काय इमॅजिनरी पार्ट आहे तेवढाच फक्त तुम्हाला मायनस करायचा, x minus iy and denoted by Z conjugate. So what is Z conjugate? So Z conjugate is equal to x minus iy, Z bar, in short Z bar. एक्झाम्पल घ्यायला गेलं, एक्झाम्पल असं पडेल. सो Z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, सॉरी पर्टिक्युलर घेऊ ना, पहिलं घेऊ 2 minus 3i. This implies Z conjugate is equal to what? दुसरे एक्झाम्पल घेऊ, Z equal to minus 2 plus 3i, then Z conjugate is equal to what? So what is Z conjugate of the first example? 2 plus 3i. 2 2 plus 3i. plus 3i. 2 plus 3i. Okay, what is Z conjugate of second example? minus 2 minus 3i. minus 2 minus 2 3i. minus 3i. तुमचा रिअल पार्ट हा कुठल्या साइनचा असेल त्याला घेण देण नाहीये, जस्ट वी टेक दॅट अपोजिट साइन, ओके, ऑफ इमेजिनरी पार्ट. क्लियर? येस सर. ओके, सो राईट ऑन. झाल्यावर सांगा मला, पुढे जाऊ आपण. Okay, just a message. Okay. Okay. Shivam, just do not type your everyone. प्रत्येकाला नोटीस आहे, कुणीही चॅट बॉक्स मध्ये मेसेज चॅट करू नका प्लीज. हँड रेज करा. सध्या माझ्याकडे एकच स्क्रीन आहे, त्याच्यामुळे मला चॅट बॉक्स दिसत नाहीये. तुम्हाला बोलायचं असेल तर डायरेक्ट बोलू शकतात. आलं लक्षात? येस सर. ओके ओके, माझ्याकडे एकच स्क्रीन असल्या, घरी आज घरी ना, त्याच्यामुळे एकच स्क्रीन आहे. ओके, झालंय का? पुढे जायचं? येस सर. ओके, झालंय. सगळ्यांना झालं ना? हॅलो, अरे सगळ्यांना झालं होतं ना? कोणाचं राहिलं होतं? Yes, sir. अरे येस म्हणजे मग काय समजायचं, झालं होतं का राहिलं होतं? अरे झालंय झालं, sir. झालंय ना. ओके ओके, मग येस म्हणजे मी समजायचं काय नेमकी. ओके, देन नेक्स्ट वी आर सी सम नोट. We are seeing some note. There are the note is nothing but relation between this Z and Z conjugate. So first note is, what is Z plus Z conjugate? What is Z plus Z conjugate? Yes. Real number. Very good. Is a real number. Means
We got that term. So what is Z? Is X plus IY. What is Z conjugate? X minus IY. Just we have simplified, we got that 2X. So this is nothing but what? Only real part of Z. So this implies a real part of Z is equal to Z plus Z conjugate divided by 2. Clear? We got the first relation. Real part of Z is equal to what? Z plus Z conjugate divided by 2. Suppose we take the subtraction. Subtraction घेऊ दोघांची. Z minus Z conjugate करू. काय तर आहे? X plus IY minus X minus IY. So what do you get the answer? X plus IY minus X plus IY. What do you get the answer? 2IY. म्हणजे याचा अर्थ आपण काय लिहू शकतो इथे? इमॅजिनरी पार्ट ऑफ Z. Y म्हणजे काय? इमॅजिनरी इज व्हॉट? Z minus Z conjugate divided by Z minus Z conjugate divided by Y म्हणजे रियल पार्ट ना, is 2 times real part. Y म्हणजे काय? Imaginary parts. We can add on 2I. Third one, Z into Z conjugate. What is the product of these two complex numbers? Z into Z conjugate. Okay, we see the property later on, but just before we see the property of the product of the two complex number, we just take the product, a simple product. Yes, what is Z? Is X plus IY into Z conjugate X minus IY. What is the product of these two conjugate? A plus B, A minus B. A plus B, A minus B. Square A minus square minus B A square minus B square. X square minus IY bracket square. What do you get that? X square minus I square Y square. But what is I square? I minus square. Y. So X square plus Y square. So what is Z into Z conjugate? काय झाला? X square plus Y square. Okay. So this is nothing but your some important note to be remembered for MCQ. The next part, algebra of complex number. हा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी एक गोष्ट विचारतोय. कुणाकडे लेटेस्ट मधलं कुंभोजकरचं पुस्तक कोणी घेतलंय का? 2019 एडिशन किंवा अकॅडमिक इयर फॉर 2019 2018 असं कुठलं पुस्तक आहे का? घेतलंय का? हॅलो, कुंभोजकरचं पुस्तक कोणाकडे आहे का? आणि त्याच्यात कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचे युनिट आहे का? कोणाकडे पुस्तक आहे का? येस ऑर नो? no, sir. No, sir. ओके, कोणाकडेच नाही आहे. Just I need that MCQ of this complex variable. That's why we add some more MCQ. जे माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त आणखी MCQ आपण ऍड करू शकतो. मला फक्त MCQ साठी पाहिजे होतं, बस काय नाही. पुढे algebra of the complex number. What is algebra? What is algebra? What is algebra? Addition, subtraction, multiplication, division. This 4 thing only algebra. Bijganit. Addition, subtraction, multiplication, and division. So let first of all, for that we can consider the two complex number. Let Z1 is equal to X1 plus IY1 and Z2 is equal to X2 plus IY2. Be two complex number. Be two complex numbers. So first property is equality property. First property is what? Equality property. Okay, anybody? When you say that two complex number are equal, Z1 equal to Z2 if and only if. कधी म्हणू शकतो आपण? Z1 equal to Z2 if and only if x1 is equal to x2. their real part and also imaginary part both are equal. हे real part पण equal पाहिजे आणि imaginary part पण equal पाहिजे, तेव्हा आपण म्हणू शकतो दोन कॉम्प्लेक्स नंबर हे equal आहे with sign. Then second property, addition. How we add the two complex number? आपण add already करून बसलोय.
आपण ऑलरेडी इथं नोट मध्ये पहिली नोट ऍडिशन केली, सबट्रॅक्शन पण केली ना. सो ऍडिशन Z1 प्लस Z2. सो Z1 प्लस Z2 कसं घेणार? सो X1 प्लस IY1 plus X2 plus IY2. So how we add? So we add the real part and we add the imaginary part. So in this way we are adding the two complex number X1 plus X2 plus I times Y1 plus Y2. Third, subtraction. How we subtract the two complex numbers? So Z1 minus Z2. So first X1 plus IY1 minus X2 minus IY2. Or take the subtraction. So we take the subtraction X1 minus X2 plus I times Y1 minus Y2. म्हणजे subtraction of real part and subtraction of imaginary part. In this way, we are subtract the two complex number. Then next part, fourth one, multiplication. So we are multiplied by the two complex number. Just we are multiply. So we are consider the Z1, Z2. So what is Z1? X1 plus IY1, X2 plus IY2. Just you are multiply, simplify the bracket X1 into second bracket plus IY1 into second bracket. Just simplify. Just simplify. Just simplify. We got that X1, X2 plus I times X1, Y2 is equal to, sorry. पुढे काय रे? Plus I times Y1, X2, I into I square, that is minus Y2. So just Y1, Y2. Just combine the real part. Combine the real part. Combine the real part. So we got that X1, X2 minus Y1, Y2 plus I times X1, Y2 plus Y1, Y2. Okay, clear? In this way, we are multiply the two complex number. Yes. Clear? Hello? Yes, sir. Yes, sir. Okay.
ओके, चालेल का पुढे जाऊ? Yes, sir. सगळ्यांचं झालंय का रे? Yes. Yes, sir. Okay. Yes, sir. Okay, now we go to the next property. Division. Fifth one is division. Division. So we got that Z1 upon Z2. We take the Z1 upon Z2. We divide the two complex numbers Z1 upon Z2. So first of all, Z1, x1 plus iy1 divided by x2 plus iy2. So how we divide the two complex number? Yes, anybody? How we divide the two complex number? Denominator, sir, conjugate. Very good, Prajwal. We have multiply and divide by its conjugate of denominator. We multiply and divide its conjugate of the denominator. Very important step. This is important. Just remember this step. For separation of real part and separation of imaginary part, we need this step. So we just multiply and divide by its complex conjugate. Okay. And now just simplify. Simplify. What do you get the simplification of this term? Simplification is x1 x2 plus y1 y2 real part plus imaginary part y1 x2 minus x1 y2 divided by a plus b a minus b. A plus b a minus b in the real complex number. What do you get? A plus b and a minus b, a square plus b square. Means we got that x2 square plus y2 square. In complex part I'm विचारतोय. I don't understand how it is possible. It is because this I into I is I square is minus 1 na, minus plus 1. So we got the division of the two complex number. Now 6-1 commutative law. Commutative law. So Z1 plus Z2 is equal to Z2 plus Z1. 2 plus 3 केले काय 3 plus 2 केले काय same commutative law. And Z1 into Z2. Okay, we just take the another next page. Z1 into Z2 is equal to Z2 into Z1. Okay. Okay, tell me, using this division of the two complex number, what is the real part and imaginary part of this 3 plus 2i divided by 2 minus 3i part? Yes, tell me. Yes, fastly. Okay, just chat in chat box. I opened my chat box. Just tell me what is the
Okay. Okay. Yes, I saw the other message also. Yes, Revit खंडेर है. Right. Okay, what about the other people? Yes. So just we write down that z equal to 3 plus 2i divided by 2 minus 3i. Multiply and divide by 2 plus 3i. 2 plus 3i. So z equal to, yes. Okay, imaginary, but Prajwal, what is the imaginary part? Actually, what is the value imaginary? That's why I need, na? Okay, one part is right. Okay, Krishna got the, okay, real part is right, but imaginary part we have compare it. Okay, very good. Yes, Prajwal, what is your answer for the imaginary? Yes, what about the other people? So we got the answer is 2 plus 3 plus, just we multiply 3 into 2, 6, 2 into 3, 2 into 3 किती रे 6च की पण कसा -1 plus I times 9 plus 4 divided by a minus b, a plus b, 4 plus 9. So what do you get the answer? Answer is z equal to 6 minus 6 is 0 plus 13i divided by 9 4 13 na, 13 divided by 13. So we got that 0 plus I. So what is the real part? What is the real part? What is x? X is 0 and y is 1. Yes. Krishna, it's wrong one. Kirkal, it's wrong one. Yes, Kirkal and Krishna. Prorika. Dipti, it's right. Yes, थोडी मिस्टेक झाली सर. नाही अरे असं मिस्टेक होऊन चालणार कसं एमसीक्यू ला सांग बरं मला तू. एमसीक्यू ला सगळ्या प्रकारचे आन्सर असतील ना, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. चला पुढचं सॉल्व्ह करा. पुढचं सांगा मला. चला पुढचं थोडंसं सिम्प्लिफाय देतो. सेकंड वन 2 plus 3i divided by 1 minus i. चला द्या सॉल्व्ह करा. झेड सांगा. चला yes. Okay, very good Rutuja, very good Rohini. Very good.
Very good, Prajwal. That's right. Other people. चला बाकीचे people, बाकीचे लोक. Yes, Dipti, it's make some mistake. I think so. Dipti, check your calculation, Dipti. अरे एवढा वेळ लागतो का रे बाकीचे? अरे झोपलेत काय? अवघड आहे. 2 + 3i divided by 1 - i into 1 + i. Sorry, 1 + i, 1 + i. So z is equal to, just multiply, we got the 2. Simple multiplication जर येत नसेल डायरेक्टली तर सिंपल 3 into 3 3 आणि i into i square minus 1 plus i times 2 plus 3 divided by 3 plus 2 divided by 1 plus 1. Z equal to, Dipti, check your calculation. 2 plus 3, 2 minus 3 is -1 plus i 5 divided by 2. So to get the answer, -1 by 2 plus i times 5 by 2. So real part we got that 5 by 2. Sorry, real part is -1 by 2 and imaginary part is 5 by 2. Yes. Okay. Third one for your work. Third one for your work. Z equal to 2 minus √3i. √3 बाहेर आणि i बाहेर. 1 plus i. Okay. 1 plus i. पुढे जायचं? हॅलो, पुढे जायचं का? Okay, now just solve it. चला solve करा. Sir, Solve करा. Now tell me the answer. Fine. Clear? Hello. Good, Rohini. But where is the minus sign? मार्क चुकले मग? हॅलो, मार्क चुकले मग? 2 minus √3 ना? नाही तुमचं आणि माझं वेगळं आलं हो. रिअल पार्ट सगळ्यांना 2 - √3 आलं. माझं 2 + √3 कसं आलं?
Hello. Yes. 2 minus root 3 is the real part. Yes, because the minus is minus. Yes, is a real part. Yes. Just wait. I wait. 2 minus. Okay, because this is a minus plus again minus. Here is 2. Here is 2. Here is minus 3. This one is right. This one is right, na? 2 minus root 3. Yes. This one is right answer. This one is right. Check your calculation. Yes, everyone. I don't know where you did doing the mistake. I don't know. Yes, Rutuja and Rohini. Ruturaj, check your calculation. Okay, पुढे जायचं का? Hello. पुढे जाऊ का? Yes, sir. Yes, sir. Okay, fourth one. Find complex conjugate of 1 minus I divided by 2 plus 3I. So we got the Z equal to आधी तुम्हाला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काढला लागेल. ते काढल्यानंतर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट निघेल. बरोबर आहे का? Okay. So we go to the first of all the real part and then we go to the complex conjugate. So 1 minus I divided by 2 plus 3I. Just multiply its conjugate 2 minus 3I. 2 minus 3I. Just simplify. We got that 2 minus plus minus 3 plus I times minus 2 minus 3. मागे काय होतं रे? हे पण चुकलं असेल रे आपलं. ऍडमिशन्स येते मध्ये. नाही बरोबर आहे की हो. -2 -3 root 3 येते. मायनस यायला पाहिजे. सॉरी. ओके सॉरी. -2 -3 divided by a plus b, a square plus b square. So we got the z equal to -1 minus 5i divided by 13. म्हणजे आन्सर काय आलं? -1/30 minus 5/13. So complex conjugate of z. So what is need answer? Z conjugate is equal to what? -1/13 plus 5/13i. This is your answer. Clear? येस सर. Now take the some few example for your work.
Okay, this is the 5 example for your work. Do at home. निवांत उद्या जरी केलं तर चालते, उद्या परवा सुट्टीच आहे. पुढे जाऊ. हॅलो. Yes, sir. Okay. So this is the basic part of the complex number. What is the complex number and what is the complex conjugate? This is the basic part. Now we start the next part. Next part. Modulus and argument of complex number. Modulus and argument. या आर्ग्युमेंटलाच म्हणतात amplitude of complex number. Modulus and argument of the complex number. हे सिलेबस मध्ये जरी नसलं तरी तुम्हाला एमसीक्यू विचारणार आहे बरं का, त्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करा. Anybody? What is the modulus? What is the argument of the complex number? Yes. Anybody? What is the modulus and argument? What do you know about the modulus and argument of the complex number? Yes. What do you know about the modulus and argument of the complex number? Yes. If z is equal to x plus yi, then its modulus denoted like under root x square plus y square, and modulus denoted like symbol mod z. Okay, very good, very good. And what about the argument? Very good. What about the argument? Yes. What about the argument? If argument of z1 z2, then we can write argument of z1 that is a plus property. argument That of is z2. forget Krishna. That is a property. That is a property of argument. Argument of z1 plus z2. Argument of z1 upon z2. That is a property. We don't know. तिकडे जायचं नाही, इतकं लांब जायचं नाही. मला विचार फक्त आर्ग्युमेंट म्हणजे काय. जसं सांगितलं की बाबा मॉड्युलस म्हणजे काय. इट इज मॉड्युलस इज नथिंग बट व्हॉट is mod z equal to square root of x square plus y square, means real part and imaginary part square करायचा and त्याची addition and square root. That is a modulus. But what about the argument? Yes. What about the argument? Very good. What about the argument? Yes. Tan inverse y by x. Tan inverse y by Prajwal, tan inverse of y means exactly what? Exactly what? मग तुमच्याकडे Imaginary part open real part. नाही ते झालं प्रज्वल, ते झालं. तुमच्याकडे आता एवढं मोठं गुगल आहे, मी क्वेश्चन विचारलं एखाद्या गुगलवर टाईप करून लगेच सांगू शकतात ना.
So what is the argument? What is the argument? Argument is nothing but just the angle. Angle made by initial line and your vertical arm. Okay. So suppose we are considered, let z equal to x plus iy be a complex number, let p of xy is the one point of a complex number on a complex number is the one point, त्याला आपण या भाषेमध्ये लिहितो is the argand representation of a complex number Okay, just as we are draw the small figure. X, Y, we take one point on any axis, that is either first quadrant, either the second quadrant, either the third quadrant, any quadrant, first, second, third quadrant. Okay, suppose you are considering the first quadrant. Puja. P of xy. P of xy. P of xy. Just joining this point with origin O. Okay. So this is nothing but we are making the angle theta. This is the angle theta with anti-clockwise direction. Okay. So we are take a distance OP. The distance OP is equal to R. It's called modulus of the complex number. So complex number पहा कुठल्या टर्मला मॉड्युलस म्हणतात जो डिस्टन्स ओपी काढलाय, मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z and divided by mod z. So define कसं केला तर mod z equal to square root of x square plus y square, real part square plus imaginary part square, whatever the sign, either plus minus, forget साइन काही असो, काही घेणं नाही, फक्त जस्ट मॉड्युलस म्हणजे काय, रियल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर दोघांचे ऍडिशन टेकिंग द स्क्वेअर रूट इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. ओके, दिस इज द मॉड्युलस. क्लियर? हॅलो, येस सर. आता आपण एक काम करूया. अँगल मेड बाय OP with positive x-axis is called Argument. It's called argument. It's called an argument or amplitude of complex number z, denoted by नोटेशन कसं आहे, denoted by आर्ग्युमेंटचा पहिला ARZ, पहिला 3 अक्षर 3 वर्ड ARZ of z, और एम्पलीट्यूडचा पहिला 3 एम्पलीट्यूड AMP of z, एम्पलीट्यूड ऑफ z. ते कॅल्क्युलेट कसं केलं आता पहा. सो ओपी डिस्टन्स आहे, पी वरून एक परपेंडिक्युलर काढू एक्स ला, पी वरून परपेंडिक्युलर काढू एक्स वरती,
त्याला काहीतरी नोट देऊ एम. मग सांगा मला पीएम डिस्टन्स किती आहे रे? पीएम डिस्टन्स किती आहे? व्हॉट डिस्टन्स ऑफ पीएम? plus OM square. What distance of PM? Yes. Yes. So P square OM square. Array, it is a parallel to y-axis, na? Hello. It is a parallel to y-axis, X na? ना. Y. Distance दिला तुम्हाला x आणि Y. हा Y. constant x आहे. Y. y ना, मग m पासून डिस्टन्स किती आहे? y. हे जे काय आहे? हे जे काय आहे? हे डिस्टन्स y आहे ना, इथून इथपर्यंत. This distance is y. Then next, what is the OM distance? X. X. In this way, we calculate the r. So what is the r? What is the r? By Pythagoras theorem, square root of x square plus y square, and that we have modified by that mod z. That is a modifier mod z, na? So r. Then next, angle. So we know that means x equal to, how we find x equal to? समोरची बाजू आपण करणं, लगतची बाजू आपण करणं, कसं घेतो? cos theta is equal to adjacent side upon hypotenuse, and sin theta is equal to what? Opposite side upon hypotenuse. So in this way we calculate the cos theta is equal to, what is the cos theta is equal to? Adjacent side upon hypotenuse, and sin theta is equal to opposite side upon hypotenuse. So we got that x equal to r cos theta and y equal to r sin theta. So from this equation we got that x square plus y square is equal to what? Is equal to x square plus y square is equal to r square. And what we written as this equal to mod z. We define this distance is square root of x square plus y square. This distance we define as is equal to r, na? Is equal to r. So what do you get? This implies x square plus y square equal to r square. Just we have put the value. So what is that? The value we got r equal to square root of x square plus y square. We don't know exactly. This is equal to mod z. This is equal to mod z. Then next theta. So we just take that derivative. Sorry, simple expression y upon x. What is y upon x? R sin theta upon r cos theta. This implies r get cancelled, sin theta upon cos theta काय झाला रे? Tan theta is equal to y upon x. This implies theta equal to, this implies theta equal to, Tan inverse y by x. this implies theta is equal to, or we just do theta equal to tan inverse of y by x. And this is called as argument of z. What is the argument of z? Argument of z is equal to amplitude of z is equal to tan inverse of y by x is equal to theta. This is your modulus and this is your argument. This indicates that this is your what? Modulus of complex number. Modulus of z, and this is a argument of z. आता तुम्हाला MCQ ला क्वेश्चन असेल, what is the modulus and what is the argument of z? MCQ ला क्वेश्चन असेल आणि find the modulus and argument of that complex number. Obviously, just I told you, but discuss just important thing here.
हे कळालं सगळ्यांना? मॉड्युलस काय आणि आर्ग्युमेंट काय आहे? हॅलो, Yes, sir. Yes, sir. now very important, this theta. Okay, how we calculate this theta? Suppose जर मी पहिलं एखादं एक्झाम्पल घेतलं, आपण जर घेतलं, हा पहा बरं का, लिहू नका. मी एखादं एक्झाम्पल घेतलं तुम्हाला बघा. So z is equal to suppose 1 plus 2y. What is the theta and what is the r? What is the r? So x equal to 1, y equal to 2. Okay. So r equal to square root of x square plus y square. काय भेटला रे? काय भेटला? काय भेटला? Hello. 3. हा, 5. x square plus y square ना रे. Yes. Plus y square. And theta is equal to tan inverse of Y by X. y by x. So what is the value of tan inverse of y? Tan inverse of y is 2 by 1. So we got the answer theta equal to tan inverse of 2. We got the answer tan inverse of 2. Okay. We know the value of tan inverse of 2. Tan ची 2 value कुठे आहे का? नाहीये. By using a calculator we can easily find. But आपलं calculator use करून नाही काढायचं आहे. की आपल्याला जर 0, 30, 60, 45, 90 जर असेल तरच कॅल्क्युलेट करायचं, नाही तर अदरवाईज दुसऱ्या अँगल साठी कॅल्क्युलेट करायचं नाही. इतकं सिंपल आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. पण याच्यामध्ये एक रूल लपलेला आहे. तो रूल काय आहे? तो रूल काय? इट डिपेंड अपॉन, वी फाइंड थीटा, r is not change anywhere, r is not change, whether what maybe we can take plus sign or minus sign, r is not change, but theta is change. If theta is depend upon where it present, where the first quadrant, second quadrant, third quadrant, or fourth quadrant. It depend means this argument or amplitude of this value is totally depend upon yes, the value of x and y. Suppose x and y are containing the first quadrant, we can easily find the theta. Suppose x and y containing the second quadrant, we got the different value. X and y containing the third quadrant, we got the different value. So what that value actually we are just see. Okay. So we go to the next part. Write on the next part note. Important note we write down. A note we can write down. The amplitude of z is not unique. Amplitude of z is not unique. It has infinite number of value. It has infinite number of value. It has infinite number of values. The value of theta, well, better we can write on next line. The value of theta, lying between minus pi to plus pi is called principal value. It's called principal value.
and the value of theta depends upon the value of x and y. X and y, or position of x and y, means where the x and y are present, where the first quadrant, where the second quadrant, or third quadrant, or fourth quadrant. It depend upon the nature of this x and y. Depends upon the nature of x and y. So we are calculate that principal value of theta, principal value of amplitude or argument, principal value of amplitude. So first the पहा, in short मी त्याला काय करतो, in short त्याला मी काय करतो, एक x ऍक्सिस आणि y ऍक्सिस काढून घेतो. Okay, suppose this is x, this is y. So everywhere, what is the mod z? Everywhere, what is the mod z? Is square root of x square plus y square. Mod z बदलेल का रे? Mod z बदलेल का? No. का नाही बदलणार? कारण की इथं x निगेटिव्ह आहे, सेकंड क्वार्टर मध्ये x काय निगेटिव्ह आहे, पण स्क्वेअर आहे, काय फरक पडतो स्क्वेअर केला तरी? सो mod z बदलणार नाही. mod z इज सेम, म्हणजे डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ x अँड y. सेम म्हणताल ना तर प्रत्येक म्हणतात सर इथं 2 3 आहे आणि इथं 4 5 आहे, सेम व्हॅल्यू. सेम म्हणजे काय की फॉर्म्युला सेम आहे. आता थीटा काय, theta will be changed. It's totally depend upon the value of x and y. So in first quadrant, what is x and y? What is x and y are positive. In second quadrant, what is x? Minus x, y is positive. In third quadrant, just a bit. Where did it happen? In third quadrant, where they get? Third quadrant कुठे जाणार? Minus x, minus y. Fourth quadrant, plus x, minus y. मग ह्या व्हॅल्यूने तुमची पोझिशन बदलेल. पहा आता, जर इफ फर्स्ट क्वाड्रंट, इफ x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0 दोन्ही पॉझिटिव्ह असेल, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, देन amplitude of z, then amplitude of z, that is theta, is equal to just the plain tan inverse of y by x. theta कसा असतो पहिल्या क्वाड्रंट मध्ये? tan inverse of y by x. Second quadrant, if x less than 0 and y greater than 0, then theta equal to, theta कसं सेकंड क्वाड्रंट मध्ये पहा, थीटा कसा आहे, पूर्ण एक राउंड होतो आणि इथे काय होते, पाय होते, बरोबर आहे. इथे काय होते, पाय. सो पाय मायनस tan inverse of y by x. त्याला वाटलं की काय करा, मॉड करा, mod y by x. We can take only positive quantity. Third, if x less than 0 and y is also less than 0, then this theta becomes, पहा थर्ड क्वार्टर मध्ये काय होतो, थीटा इथे जाणार आहे, थीटा इक्वल टू पाय मायनस tan inverse of mod y by x, tan inverse of mod y by x. आणि फोर्थ क्वार्टर मध्ये थीटा काय जाणार, पाय प्लस और माइनस पाय प्लस माइनस पाय प्लस tan inverse of y by x, minus pi plus tan inverse of y by x, or tan inverse of y by x minus pi. Fourth, if x less than 0, sorry, x greater than 0 and y less than 0, fourth quarter मध्ये या ठिकाणी थीटा काय झाला,
मायनस पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. मॉड का घेतला, कारण की निगेटिव्ह क्वांटिटी आहे या ठिकाणी, मॉड घ्यावा लागणार आहे. देन थिटा इक्वल टू एम्प्लिट्यूड ऑफ झेड इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. पण इथला थिटा म्हणजे काय रे, इथला थिटा म्हणजे काय, इथला थिटा फोर्थ क्वार्टर मधला थिटा म्हणजे काय रे, फोर्थ क्वार्टर मधला थिटा म्हणजे काय, चला मायनस हितला थिटा म्हणजे काय आहे, ह्याची मिरर इमेज ना. हॅलो, बरोबर Yes. का. Yes, sir. आणि इथला थिटा म्हणजे घेतली मिरर इमेज, म्हणजे साइन बदलणार फक्त. इथं काय, पायचं मायनस करणार आणि मायनसचं प्लस करणार. इन दिस वे कॅल्क्युलेट. सो व्हॉट इज थिटा वी कॅल्क्युलेट, मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. दिस इज द 4. प्रत्येक क्वार्टर मध्ये थिटा वेगळा असतो, आलं लक्षात. प्रत्येक क्वार्टर मध्ये थिटा वेगळा आहे. आता आपलं मेंढ्यासारखं जाऊ नका. थिटा इज ऑलवेज टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स असं होत नाही. डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ y and x where it present, that's important. कळलं, क्लिअर झालं का. हॅलो, अरे क्लिअर का. Yes, sir. Yes, sir. ओके. चालेल का पुढे जायचं. हॅलो, जस्ट आय Yes, sir. ओके.
ऐश्वर्या क्लिअर झालं का? ऐश्वर्या आली का? I think still try to join some problem. Okay. So next part is Euler formula. Is Euler formula. So we take that Euler formula without proof. E raised to I theta is equal to just real part cos theta plus I times sin theta. Imaginary part is sin theta. Cos theta plus I sin theta. Next, just we replace I equal to, sorry, theta equal to minus theta. E raised to minus I theta is equal to what? Cos theta minus I times sin theta. Because cos of theta is equal to what? Cos of minus theta is equal to what? Cos theta. Huh? Cos theta. Cos theta, and sin of minus theta is equal to minus sin theta. Just we replace theta equal to minus theta, we got this answer. Okay. Now we see a 3 form of the complex number, very important, IMP. 3 form of complex number. Three form of the complex number. So which one is the 3 form? Yes, anybody? Anybody? First form, second form, and third form. Yes, anybody? What is the first form? ते तुम्ही आता शिकलायत. So पहिला फॉर्म तुम्ही पाहिला, पहिले डेफिनेशन z is equal to x plus iy. त्याला काय म्हणतात? कार्टेशियन फॉर्म म्हणतात. त्याला काय म्हणतात? कार्टेशियन फॉर्म in terms of x and y. Now we replace x equal to r cos theta and y equal to r sin theta. What do you get the second form? Z equal to r times r, we can take common out, cos theta plus I sin theta. That is called polar form in terms of r and theta. And third form, z equal to r times. In terms of this cos theta plus I sin theta, what do you put? Cos theta plus I sin theta, what do you put? Cos theta plus I sin theta, what do you put? E raised to IP. E raised to I theta. So we got that E raised to plus I theta. And this is called exponential form. त्याला काय म्हणू आपण? तिसरा फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म. पहा, तुमचा मेन जॉब आहे कार्टेशियन टू पोलर कन्वर्ट करायचा. पोलर आला म्हणजे त्यांनी इझिली तुम्ही एक्सपोनेन्शियल लिहू शकतात ना. हॅलो, पण तुमचा मेन जॉब काय आहे? मेन जॉब काय आहे? हॅलो, कार्टेशियन टू पोलर कन्वर्ट करायचं. बघ, कार्टेशियन आहे एक्स अँड वाय आणि त्याला पोलर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, दॅट्स इम्पॉर्टंट. पण त्या पोलर मध्ये कसं कन्वर्ट करणार रे? पोलर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे थिटा काढायचं. पोलर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं? थिटा काढायचं. थिटा काढण्यासाठी किती मेथड आहेत? हॅलो, थिटा काढण्यासाठी किती मेथड आहेत? 4 मेथड. कुठल्या कुठल्या रे? कुठल्या कुठल्या? पहिली मेथड जर फर्स्ट क्वार्टर मध्ये असेल तर थिटा विल tan इनवर्स ऑफ y बाय x. सेकंड क्वार्टर मध्ये असेल तर थिटा काय होणार? पाय मायनस tan इनवर्स ऑफ y बाय x. पाय मायनस tan इनवर्स ऑफ थर्ड क्वार्टर मध्ये असेल तर काय? मायनस पाय प्लस tan इनवर्स ऑफ y बाय x. आणि फोर्थ क्वार्टर मध्ये असेल तर काय होणार? मायनस tan इनवर्स ऑफ y बाय x. दिस इज द 4 वे टू फाइंड theta. Okay, that's important. That is the principal value of theta. Very important. Just try to remember this term. Okay, how to find the theta. That's the important one. Now
Now just we are revise some point. Revise some point. Revise some point. जे तुम्हाला माहिती आहे, पण मला माहित नाही म्हणून मी ते टॉपिक घेतोय. कुठले कुठले पॉइंट आहेत? पहिला पॉइंट थीटा 0 असताना, 30 असताना, 45 असताना, 60 असताना, 90 असताना, म्हणजेच मला 0, 30 π/6 असताना, 45 π/4 असताना, 60 π/3 असताना आणि π/2 असताना मला माहिती नाही म्हणून मी घेतोय. साइन थीटा किती असतो, साइन 0 किती असतो, कॉस 0 किती असतो आणि टॅन 0 किती असतो. सो साइन 0 इज इक्वल टू 0. 0. 30 1/2, 45 1/√2, 60 √3/2, 91 exactly opposite 1 √3/2, 1/√2, 1/2 and 0. Tan theta take the ratio 0/1, 1, 1/2 upon 1/√3/2, 1/√3, 1/√2, 1/√2 is 1, √3/2, 1/2 is √3, 1/0 is infinity. वाटलं तर आणखीन एक टर्म ऍड करू, cot theta लागणार नाही पण ऍड करूया. Cot theta exactly opposite लिहू, infinity, √3, 1, 1/√3 and 0. This is nothing but 0 ना? 0. zeros na. Where doing the wrong one? It's right. And 0 0 na? Tan 0. Tan 0 0. Yes. Tan 0 0. Printing mistake होती. Clear केली. Good. हुशार आहात तुम्ही सगळे. लहानपणापासून का आता झाले हुशार? हॅलो. काय नाही. लहानपणापासून पण नाही, आत्तापासून पण नाही. काय बोलतच नाही काही. अरे लहानपणापासून हुशार आहे का आत्ता हुशार झाले? येस प्रथमेश. रोल नंबर 68. बस नाही सर. रोल नंबर 68 प्रथमेश. ऐकतोय का? आज काय प्रथमेश ऐकतोय का? ओके. लावून बसला असेल फक्त. ओके झालंय. हॅलो. Yes, sir. सगळ्यात इम्पॉर्टंट सर. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की थीटा काढण्याचा. ओके जायचं पुढे. Yes, sir. सर पाठीची स्लाइड एकदा दाखवता का? केरकल तुला काय म्हणायचं मला कळलं नाही. केरकल केरकल येस सर. काय म्हणायचंय? नाही मग चॅट मध्ये काय टाकलं का? दुसऱ्याला करताना मला आलं ते. ते मागाच आहे सर तुमचा क्वेश्चन. हा 11:16 टाकलं का 3 मिनिटं आधी? ओके सॉरी मी आता पाहिलं. झालंय का? पुढे जायचं का? येस सर.
Okay, last Yes. 10 minutes are remaining. Just we are Yes, solve sir. a few example on this. How we convert the principal value. How we converted, how to find the modulus and amplitude of the complex number. So find, question is find modulus and amplitude of the Z. Amplitude of Z. Okay. So we take first example, a very simple example. We take 1 plus 2i. नाही 1 plus 2i घेतलं मी दुसरे घेऊ चला 1 plus I root 3 second 1 by root 2 minus I times root 2 third minus 1 plus I root 3 and fourth the second minus third negative, second minus third negative, yes, minus 1 plus I times root 3 by 2. Okay, so see, 1 by 1 we check solution. Let Z is equal to 1 plus I root 3. So compare, we got that x equal to 1 and y equal to root 3. So everywhere we can take mod Z, that equal to r square root of x square plus y square 1 plus 3. So r we got the 2. R we got the 2. Now we find the theta. So x greater than 0 and y greater than 0. So theta containing the first quadrant. So theta is equal to tan inverse of y by x. Just we put the value of theta. Theta equal to tan inverse of the tan inverse of y. Y is what? Root 3. X is 1. So what is the value when the tan inverse is root 3? When the value is tan inverse is root 3, Pi by 3. is theta equal to pi by 3. So we got that z equal to r times cos theta plus I times sin theta. We just put each and every value. So z equal to r2 cos pi by 3 plus I times sin pi by 3. There is no need to calculate cos pi by 3. What is cos pi by 3? Cos 60. Cos 1 by root. by 2 and sin 60 root 3 by 2. Again we got the same value. So we got the z equal to 2 times e raised to I times pi by 3. Means we got the three form. First is polar, second is what do you say that? Exponential, and third is already given in Cartesian. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये आपण सगळं कव्हर केलं. आलं लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. Okay. Yes, sir. Okay, now just I will solve. मी बाकी तुम्हाला होमवर्क देणारच आहे. उद्या परवा सुट्टी आहे. एक 4-5 एक्झाम्पल तुम्हाला देतो मी आणखी होमवर्कला. एक 4 सॉल्व करतो. सेकंड वन z इक्वल टू 1 upon root 2 minus I times root 2. What is x? 1 by root 2. Y minus 1 upon root 2. So mod z is r is square root of 1 by 2 plus 1 by 2. What is value of r is 1 by 2 plus 1 by 2? 1. 1 by 2 is 1. What about the theta? X greater than 0 and y less than 0. If x greater than 0, y less than 0, it containing which quadrant? It containing which quadrant? 4th. Fourth Fourth quadrant. What is the quadrant. angle in fourth quadrant? Minus tan inverse of Minus tan inverse. mod y by x. So theta equal to minus tan inverse of what is y? What is y? Y minus Minus 1 root 2. positive घ्यायचे बरं का. 1 upon root 2 x 1 upon root 2. Root 2 get cancelled. Theta is equal to minus tan inverse of 1. So when the tan inverse is 1, pi by 4. So what is the z? Pi by 4. R e raised to I theta. So z equal to r is 1 minus I times pi by 4. We got the answer. Clear? Hello. Yes, sir. So Okay. Then next third one, z equal to minus 1 plus I root 3. So x equal to minus 1, y equal to root 3. X equal to minus 1, x negative, y positive. It containing which quadrant? It containing which quadrant?
It containing which quadrant? Second quadrant. Second quadrant. Containing second quadrant. Second quadrant तुमचा थीटा काय असतो ते चेक करा. मी mod z काढतो. What is the mod z? R equal to square root of 1 plus 3. What is that? 2. R2 आला बरोबर आहे. What about the theta? X less than 0 and y greater than 0. It containing the second quadrant. What is second quadrant theta? Pi minus tan inverse of mod y by x. So just we have put the value theta equal to pi minus tan inverse of y. Y काय आहे? √3. X काय? 1. mod आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतो हा, नाही तर म्हणतात मायनस. सो थीटा इक्वल टू पाय मायनस tan इनवर्स ऑफ √3. √3 किती असतो? पाय बाय 3 ला ना. सो पाय बाय 3. सो थीटा इज इक्वल टू 2 पाय बाय 3. सो व्हाट अबाउट द z? r e raised to I theta. सो r काय झालं तुमचा? r काय झाला? 2 e raised to I times 2 पाय बाय 3. We got the answer. Clear? Now we see the last one. So z equal to -1 by 2 plus I times √3 by 2. Sorry. कुठला quadrant राहिला रे? कुठला quadrant राहिला? Hello. Third. इथे काय करा? इथे काय करा? मायनस घ्या. Minus. So x equal to -1 by 2, y equal to -√3 by 2. So we got that. Mod z equal to, yes, directly we got the mod z equal to, yes. Mod z equal to, mod z equal to 1 by 4, 3 by 4, 4 by 4, 1. Mod z 1 झाला. X less than 0, y less than 0. It containing the 4 quadrant. What is 4 quadrant theta? -5 plus tan inverse of y by x. So what is the theta? -5 plus tan inverse of. What is the y? Y काय भेटला? √3 by 2. 1 by 2. 2 get cancelled. Theta we got -5 plus pi by 3. So we got that -2 pi by 3. So z equal to e raised to minus I times 2 pi by 3. We got the value. Clear? Hello? Yes, sir. Okay, the theta is depend upon nature of x and y. It depend upon the where the x quadrant, first, second, third, fourth quadrant. Okay? So just take the screenshot. Hello? Hello, just take the screenshot, everyone, please. Fastly. Just take the screenshot. Fourth, na? Just take the screenshot. Just take the screenshot. घेतला सर. Okay. So next example, fifth one. फक्त मला झाल्यावर सांगा बरं का किंवा हे झालंय सर. फिफ्थ वन काय घेतलं होतं आपण आधी? 1 plus 1 plus. Okay. So 1 minus 2 आहे. 6 1. 1 minus I √3. झालंय का रे? ओके. प्लस झाले. ओके. 7th one. 1 by √2 plus I times 1 upon √2. 8 1. 3 plus 4i. There is no need to calculate here theta. Theta equal to tan inverse of 4 by 3 था. As it ठेवा. 9th one. -1 plus I √3 by 2. And 10th one. Wow. Second झालंय. नाही हे कुठला थर्ड क्वाड्रंट झाला. सॉरी फोर्थ क्वाड्रंट झाला. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, -1 upon √2 minus I upon √2. Third quadrant. First
झाला, थर्ड झाला, फोर्थ झाला, सेकंड पण झाला. ओके, ऑल क्वाड्रंट कव्हर. सो दिस इज अ 6 एक्झाम्पल फॉर सॉल्विंग द अरे. ओके, सॉल्व करू शकतात. येस सर. ओके ओके. Okay. Now just take the screenshot of this page, please. Please. Okay, up to this is a basic part. पण हे महत्वाचं आहे, पुढे खूप महत्वाचं आहे. आज जे झाले 2 तास ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर तुमचा पुढचा कॉम्प्लेक्स नंबर आपण स्टार्ट करणार आहे. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला अडचण? हॅलो, अरे कळालं का? कोणाला अडचण? No, sir. नो सर. Okay, okay. So we just go to the. So we just stop here. Any problem? Ask me. If any problem, ask me. मागे जाऊ का? Hello. मागच्या पेजला जाऊ का? झालंय सगळं? हे काढलंय का सगळ्यांनी? झालंय सर. Yes, sir. Okay, so we stop here.